तर मित्रांनो, मी आता मालवणला कुशलपूर्व रिसॉर्टचे मालक भाऊ आहे आपला. काय बाकी मजेत ना? मस्त एकदम. कसं चाललंय पर्यटक? एकदम ओके आहे. सध्या ऑफ सीझन चालू आहे, सध्या कमी आहे. आता आहे पुढे सीझन चालू होणार आहे. ओके, 10 दिवस बंद होतं ना? 10 दिवस परत बंद होता. आता ते जरा दिवाळीचं कस्टमर होते, पण वॉटर ॲक्टिव्हिटीज काय नाही तर सगळं बंद राहिलं. पुढे आता डिसेंबरमध्ये चालू होणार आहे परत. डिसेंबरमध्ये चालू होणार आहे ना? डिसेंबर आहे. नोव्हेंबरमध्ये पण ऑनलाईन कस्टमर्स आहेत. ओके. जे ॲक्टिव्हिटीज आपलं स्कुबा डायव्हिंग, कायाकिंग ओके ओके आणि जे आपलं देवबाग बोटिंग, वेंगुर्ला लाईट हाऊस वगैरे जे सगळे आपण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज चालू केलेले आहेत. ओके त्याच्यासाठी कस्टमर्स येत आहेत ऑनलाईन जे आहेत ते. ओके ओके. म्हणजे 2-3 दिवस इनफ आहेत ॲडव्हेंचर पूर्ण कम्प्लीट करायला. त्याचे पण पॅकेजेस सध्या चालू आहेत. तर तुला टाकीन, मग तू कस्टमरांना टाक. नक्की नक्की. कसं आहे आणि मी काय बोलतो, कुशल हा आपला रिसॉर्ट नक्की आहे कुठे प्रॉपर? हे आपला मालवण बीच आहे. मालवण मेन बीच, जिथे फिश ऑप्शन वगैरे जवळपास होतं. सिंधुदुर्ग फोर्ट समोर आहे, राजकोट फोर्ट समोर आहे. मेन प्राईम लोकेशनवर आपली प्रॉपर्टी आहे. बरोबर. बीच टच. हे बघा, या साईडला तुम्हाला समोरच बघा दिसतंय तुम्हाला बीच. अजून इकडे यायचं तर कसं येऊ शकतो आपण? इथे बाय ट्रेन यायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन एक आहे कुडाळवरून. कुडाळ. कुडाळवरून 35 किलोमीटर आहे मालवण. ओके. कुडाळवरनं आणि तिकडून इथे यायला बाय बस या बाय ऑटो. ऑटो 600-700 रुपये घेतात. ओके ST जरा स्वस्त पडते. ओके. अदर थिंग इथे तुम्हाला जर येऊन तुमच्याकडे व्हेकल वगैरे नसेल तर तुम्हाला इथे प्रायव्हेटली आपल्या स्कूटी भेटतात रेंटल. ओके, रेंटल. कार रेंटल सेल्फ ड्राईव्हला नाही भेटत. कार विथ ड्रायव्हर देतात. ओके आणि सेल्फ ड्राईव्हला तुम्हाला स्कूटी भेटते. ओके. तर तुमच्या स्कूटीची रेंट आहे 350 to 400 रुपीज चार्जेस आहे. ॲज सीझन आहे तर सीझनला थोडे 50 रुपये जास्ती असतात. बरोबर. अजून 350-400 रुपये असतात. अजून आपल्याकडे काय काय आहे अजून? आपल्याकडे आता सध्या रूमचे स्टेचं ऑप्शन आहे, फूड ऑप्शन आहे फूड ऑप्शन आहे आणि तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे. वॉटर इथून ॲक्टिव्हिटीज. तुम्ही खवणे बीचला कायाकिंगला जाऊ शकता. कायाकिंग ॲडव्हेंचरस ऑप्शन आहे. ओके परत देवबागमध्ये बोटिंग चालू आहे तर आपल्या तिकडे बोटिंग पण ओके. चालते. बरोबर. हे सगळे व्हिडिओज वगैरे आहेत. आणि मी असं ऐकलं कुशलचा रूम म्हणजे ऑलमोस्ट बुकच असतो. त्याच्यासाठी बुकिंग कधी करावं लागतं? त्याच्यासाठी बुकिंग करायला लागतं तुम्हाला. एक सीझन असेल तर एक 15-20 दिवसा अगोदर, 25 दिवसा अगोदर सीझनची. म्हणजे डिसेंबर झाले, दिवाळीचे 10 दिवस झाले, त्याच्यानंतर मे एंडिंगचे दिवस झाले ओके. आणि विकेंड्स असतात सॅटर्डे संडे. तेव्हा सॅटर्डे संडेला 8-10 दिवसा अगोदर केले तरी काही फरक पडत नाही. आता बहुतेक डिसेंबरपर्यंत रूम बुक असतील बहुतेक. आता डिसेंबरचे बुकिंग सुरू झालेले आहेत, अजून कन्फर्म झालेले नाही आहेत. अर्ध्यात जास्ती 1-2 झालेले आहेत. ओके. कोणाला बुक करायचे असतील तर ॲडव्हान्स नंबर टाकून देते ते कॉल नक्की करतील. नक्की. ॲडव्हान्स बुकिंग तुझा नंबर सांग ना कुशल. 9769529422. नक्की नक्की. तर कुशलपूर्वा बीचला रिसॉर्टला नक्की भेट द्या. धन्यवाद कुशल. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही थांबलो कुशलपूर्वा रिसॉर्ट बीच. आपल्या मित्राचा रिसॉर्ट आहे बघा. बीचच्याच बाजूला रिसॉर्ट आहे. 2 पाऊल टाकला तुम्ही बीचवर जाणार. पाणी बघा किती वरती आले आहे. तुम्हाला दांडे बीचवरती सकाळी सकाळी लिलाव पण बघायला भेटेल बघा. इथे चालू झालं सकाळी 6 वाजता लिलाव चालू होता. सुरुमा तिकडे मोठमोठे सुरुमा ते लिलाव लागतो मोठमोठा. 6 वाजता चालू होतं सकाळी. इकडे बस सुरुमा किती मोठी आहे. सुरुमा आहे. सुरुमा किती मोठे. सुरुमा आहे. दादा कशी आहे सुरुमा? 1200 रुपये. किती मोठी सुरुमा आहे. फ्रेश सुरुमा आपली मालवणची. मला तुमचा फ्रेश मच्छी भेटते. बघायचं झिंगा, कोलंबी. भावाची कशी आहे कोलंबी? 450 रुपये किलो. 450. बघा एकदम फ्रेश कोलंबी बघा आपली. सकाळी सकाळी लवकर या. मला अजून मासे बघायला भेटतात इथे. कुशलपूर्वरीच्या बाजूला येता तुम्ही राहायला तुम्हाला हे बेनिफिट जास्त आहे. सकाळी सकाळी तुम्ही लगेच येऊ शकता इथे. सोमवार असल्या कारणामुळे एवढं गर्दी नाही. तर गर्दी खूप असते सॅटर्डे संडेला.
इथे तुम्ही कापून पण घेऊ शकता. इथे मासे घेऊन ते काकी बसलेले असतात. काकी ते मासे कापून भेटतात ना? हो का, मी घेऊन येते फ्रेश कापून. मग इथे पापलेट बघा, पापलेट. आता पापलेट कसं 1000 पुरं ना? आणि सुरमई किती? 600 रुपये, 800 रुपये. तर 1 किलोची असतील ना? 1 किलो. बघा इकडे स्वस्त असे मासे भेटतात आणि ते पण फ्रेश अगदी. मालवणचे मासे आपले. मालवणचे मासे खाल्ला तर तुम्ही तोंडाला पाणी येईल. मालवणचा बांगडा आम्ही गेलं बनवलेलं. खूप सारे पर्यटक आलेले आहेत मासे घ्यायला सकाळ सकाळी. तर आता कुशलपूर रिसॉर्टमध्ये निघालो मी आता. आणि बघा बीचचा बोला रिसॉर्ट आहे. दादा आपलं नाव काय? शैलेश. आणि आपल्या यायचा स्कुबा डायव्हिंगचा समर्थ स्कुबा डायव्हिंग. आता आपण कसं जाणार इकडे? साई समर्थ स्कुबा डायव्हिंग. ओके, साई समर्थ. म्हटलं तरी चालतं, साई समर्थ स्कुबा डायव्हिंग. ओके, आता जाताले कसे आपण? आता बाय बोट आपल्याला जायचं आहे हां, पॉईंटवरती. ओके. बघू आता पाणी कसं आहे. आजचा सायक्लोन नंतरचा फर्स्ट डे आहे. बघू ओके, पाणी म्हणजे कसं आहे. 10 दिवस बंद होता ना? 10 दिवस प्रॉपर बंद होतं. आमचं जरा सीझन ड्रॉप गेला. ओके. सीझन असतं आमचं पैसे कमवायचं. ओके ओके सगळं क्राऊड येऊन परत गेलं तर बघू. बाय चान्स आलं या ओके, महिन्यात ओके. चांगलीच गोष्ट आहे. नंतर ओके. काय, आता डिसेंबर. आता डिसेंबर आपला सीझन चांगला असेल. आता बघू पॉईंटवर कसं पाणी किती क्लिअर आहे काय ओके, ते का आपल्या हातात नसतं. नाही बरोबर, नॅचरल आहे. तर आपल्याला इथं बोटीने किती मिनिटं जावं लागेल तिथे? 10 मिनिटं 10 मिनिटं जातील ना? 10 मिनिटात आपल्याला पॉईंटवर आपण पोहोचणार 10 मिनिटांमध्ये. ओके ओके. बाकी तिथे गेल्यावर आपण बघू. तुमचं डायव्हिंग फर्स्ट टाइम आहे की याच्यावर? मी खूप वेळा केलेला आहे तो जॅक्सन तुमचा. हा जॅक्सन. ओके आज नाही तो आता ओके, कामाने होता बाहेर गेला. आता आम्ही 3च गाईड आहोत. ओके पण सगळे चांगले गाईड आहेत. ओके. हा राज राज. आपला बोट ड्रायव्हर आहे. ओके. हा चिन्मय. चिन्मय. आणि आता अतुल आतमध्ये प्रथमेश आहे. ओके, प्रथमेश. तर बोट चालू झालेली आहे आपल्याला. 1600 पर्यंत होतो. इकडनं 5-10 मिनिटं आम्ही जाणार इकडे. मालवण किल्ल्याच्या इथे स्कुबा डायव्हिंग केली जाते. किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचलेलं आहे आणि ते अँकर टाकलेलं आहे आता. हा बघा, आता इथे स्कुबा डायव्हिंग केली जाईल. सिंधुदुर्गामध्ये स्कुबा डायव्हिंग केली जाते किल्ल्याच्या बाजूला. तर इथे बघा तुम्हाला स्कुबाबद्दल माहिती सांगितली जाईल. ये देखो, आपका सबसे पहले हमारे डाइव सेंटर में स्वागत है. ओके, अभी ध्यान देना है आपको. आप अभी डाइविंग के लिए आए हुए हैं सभी लोग. ओके, अभी डाइविंग करते समय हम लोग देखो नॉर्मली अपने नाक से ब्रीदिंग करते हैं, बराबर है. अभी डाइविंग के समय आपको ये देखो, ये मास्क है. ये जो मास्क है ये आपके फेस के ऊपर लगाया जाएगा. ओके, ये मास्क फेस के ऊपर लगाने के बाद ये देखो आपका जो नोज़ है वो पैक हो जाएगा. ओके, नोज़ पैक होने के बाद आपको ब्रीदिंग नहीं लेनी मिलेगी. आपने ब्रीदिंग नाक से लिया तो इधर से साइड से अंदर पानी चला जाएगा और आपको ब्रीदिंग लेने में दिक्कत हो जाएगी. आपके सामने इधर ब्लर हो जाएगा पूरा और आप अनकंफर्टेबल होकर ऊपर आएंगे. तो ध्यान में रखना है आपको. पानी के नीचे जाने के बाद आपके साथ हमारा एक ड्राइवर रहेगा. ओके, ड्राइवर आपको सब बताते रहेगा, खाली आपको उसके ऊपर ध्यान देना है. एक बार पानी के नीचे जाने के बाद आपको नाक से ब्रीदिंग नहीं करनी है. तो नाक से ब्रीदिंग नहीं करनी है तो आप ब्रीदिंग कैसे करेंगे? तो आपको मुंह से ब्रीदिंग करनी है. ये देखो, ये ऐसा टीट होल्डर रहेगा. इसको ये देखो माउथ पीस है. ओके, इसको साइड के जॉ में, आप अपने साइड के जॉ में चबा के रखना है और बाहर से लिप आउट करना है. देखो मैं दिखाता हूँ आपको. अंदर से हवा खींचनी है, अंदर ही छोड़नी है. ओके, अभी हवा खींचते समय आपका जो लिप का मूवमेंट है वो लिप का मूवमेंट नहीं होना चाहिए, क्योंकि लिप आपको पाउट करके पकड़ना है. पाउट मतलब लड़की लोग देखो सेल्फी निकालते समय लिप पाउट करते हैं आप लोग, सेम लाइक वैसा आपको पाउट करके पकड़ना है. ओके, बाद में स्ट्रॉ से कोल्ड ड्रिंक खींचते हैं. अंदर ही खींचनी है और उसमें ही छोड़नी है. ओके, हाँ, डीप ब्रीथ खींचना है. बाकी आप पैनिक होके ये सब ऐसा नहीं करना है आपको. ओके,
क्लियर, ब्रीदिंग का आपको क्लियर हो गया। ओके, उसके बाद पानी के नीचे जाने के बाद आपको बात नहीं करनी आएगी। उसके लिए आपके पीछे एक डाइवर रहेगा जो आपको कैरी करके पूरा पॉइंट आपको जो है वो घुमाते रहेगा। ओके, पॉइंट घुमाते समय डाइवर के साथ आपको बात करने नहीं मिलेगी। सो आपको साइन है, ये देखो कंफर्टेबल का ये साइन है। ओके, कंफर्टेबल का ये साइन आपके फेस के सामने करना है, इधर उधर वगैरह किधर करना नहीं है। ओके, ये ध्यान में रखना है आपको। कंफर्टेबल का जो साइन है वो फेस के सामने ही करना है, इधर उधर वगैरह किधर करना नहीं है। ओके, ये ध्यान में रखना है आपको। उसके बाद अनकंफर्टेबल होंगे, सो अनकंफर्टेबल का ये साइन है, थंब अप दिखाना है। अनकंफर्टेबल के लिए, अनकंफर्टेबल आप हो तो आपको थंब अप दिखाना है, तुरंत हमारे ड्राइवर लोग आपको ऊपर लेके आएंगे। ओके, ये दो चीज़ें ध्यान में रखना है। साइन बहुत है पर खाली आपको अभी यूज के लिए 2 साइन काफ़ी है। ओके, ये कंफर्टेबल है, ये अनकंफर्टेबल है। हाँ, ये साइन ऐसा सामने दिखाना है, ये साइन आपको सामने फेस के सामने जो साइन करेंगे आप फेस के सामने करो। इधर उधर वगैरह करेंगे ना तो हमारे ड्राइवर लोग आपके पीछे रहेंगे, उनको दिखना चाहिए वो तुरंत आपके साथ। हाँ, फेस के सामने जो मास्क लगाया जाएगा उसके सामने ही करना है आपको, इधर उधर वगैरह किधर मत करो। ओके, और ये ठीक रहेगा। क्या पानी तो अभी 15-20 फुट के बाहर है, अभी हाई टाइड है ना तो पानी बहुत रहेगा। ओके, हाँ, पहले कैसा आपको सीधा पानी के डिप में लेके नहीं जाते, पहले शैलो में आपको सेट किया जाता है। आपको फिर से एक बार बताया जाएगा ऐसा करो, ब्रीद इन ब्रीद आउट सब सिखाया जाएगा। बाद में आपको आप कंफर्टेबल होने के बाद आपको आराम से पानी के अंदर लेके जाते हैं। ओके, उसके बाद नीचे तल पे कोरल रीफ रहेगी, उसको पकड़ के आपकी वीडियोग्राफी की जाती है। ओके, जब गाइड आपको बोलेगा जो फ्लावर है उसको पकड़ो तो दोनों हाथ से उसको पकड़ना है आपको। ओके, अपना बॉडी लाइन स्ट्रिंग छोड़ना है, जो कि सुपरमैन पोजीशन में रहना है। सुपरमैन पोजीशन आपको मालूम रहेगी, सुपरमैन पोजीशन में रहना है और आपको वीडियोग्राफी आपकी करनी है। ओके, वीडियोग्राफी करते समय, हाँ, वीडियोग्राफी से करते समय आप चाहिए वो इमोजी करो, आपको कंफर्टेबल का साइन दिखाओ, कुछ चाहिए वो इमोजी करो, खाली ओके साइन मतलब थंब अप। हम लोग अपने लाइफ में यूज करते हैं, ज़्यादा से थंब अप के लिए ओके साइन यूज करते हैं। ये अभी ओके आपको नहीं है, ये अनकंफर्टेबल साइन है, इसलिए आपको वीडियो के समय ये साइन नहीं करना है। ओके, ये चीज़ ध्यान में रखो, नहीं तो आपने थंब अप दिखाया तो हमारा ड्राइवर आपको पूछेगा सर मैडम आप कंफर्टेबल हो क्या, सो फिर से आपको अपना साइन बताए। ओके, ये 2 साइन ध्यान में रखो। उसके बाद आपका पॉइंट पूरा आपको घुमाया जाएगा और फिर से बुट के ऊपर लेके आएंगे। अपना जो पैकेज रहेगा जितना टाइम है उतना हिसाब से आपको घुमाया जाएगा। वीडियो रहेगा, इंडिविजुअल वीडियो आपको मिलता ही है। ओके, हमारा गोप्रो कैमरा है, उसमें आपको HD वीडियो मिलेगी। उसके बाद वो हम लोग ही देंगे, वो आपका पैकेज में इंक्लूडिंग रहता है। ओके, उसके बाद इसके अलावा आपको कपल वीडियो रहेंगे करने होगी आपको, तो उसका चार्जेस है 500 रुपये। वो भी हम क्यों लेते हैं वो बताते हैं, क्योंकि देखो अभी 2 कपल लोगों को एक साथ लाना ये ड्राइवर का स्किल है, क्योंकि पानी के नीचे दोनों लोगों का एक साथ लेके आना और उनका वीडियो बनाना ये कुछ मामूली बात नहीं है। उसी वजह से हम लोग आपको 2 मिनट का वीडियो मिलेगा, उसमें और एक वीडियो मिलेगा वो जो 2 मिनट का रहेगा, उसके हिसाब से हम लोग 500 रुपये चार्जेस लेते हैं। इफ सपोज आपको करना है, आपको एक एक्सपीरियंस रहेगा आपके पास, इसलिए चाहिए तो आपको खाली इधर बैठाने का, हम लोगों को कपल वीडियो करना है आपकी किया जाएगा, फोर्स नहीं है, खाली हम लोग बता गए। ओके, हाँ, तर इथे यशस्वी चालले आता स्कुबा डायव्हिंग साठी। एक आहे, आधा इधर आहे, आधा वो वाईमध्ये उधर। यस, बाकी मजेत ना? आज आपलं एक मित्र ना जॅक्सन, यश पण भारी आहे, स्विमिंगर आहे। तुम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी हाच खाली घेऊन जातो। कामासाठी गेले। बाकी मजेत ना? हे बघा, तिथे पूर्ण सेफ्टी घेतली जाते। साई समर्थ स्कुबा डायव्हिंग, ते बघा आरामात येते। पूर्ण इथे सेफ्टी घेतली जाते बघा कस्टमरची। यश आपला मित्र, पूर्ण सेफ्टी घेतली जाते इथे पर्यटकांची। हे सेफ्टी गार्ड असतं। श्वेता पण चाललेली आहे इथे वाढवण्यासाठी।
दादा आपलं नाव? आशिष. आशिष. आशिष दादा पण होता गेला बाबा. पूर्ण सेफ्टी घेतली ते पर्यटकांची बघा इथं. त्याला काय बोलतो आपण? वेट्स. हे बघ इथे ब्रीडिंगची प्रॅक्टिस घेतली आता. हा कम्फर्टेबलच आहे. कम्फर्टेबलच हा सांगितला काय प्रॉब्लेम असेल दहा सांगितलं पाण्यामध्ये तेच करायचं नाही. पूर्ण सेफ्टी सांगितली होते बघा इथे. पकडायचं आहे तुम्हाला 2 मिनिटं व्हिडिओसाठी. 2 मिनिटाची व्हिडिओ नंतर प्रॉपर आपण पूर्ण पॉईंट आपला तुम्हाला मी कव्हर करून देणार. हे कशासाठी सेफ्टी घेतला जाते? हे डोळा आणि नाक पूर्णपणे बनवलं. ओके ओके ओके. क्लिअर लेन्स असते ना, पूर्ण क्लिअर दिसतं आपल्याला. नाही तेव्हा यशस्वीला आता घेऊन चाललेले आहेत पुढे. ते श्वेता पण आहे. श्वेतासाठी सेफ्टी गार्ड लावलं जातं इथे. पुन्हा ट्रेनिंग दिली जाते इथे. बघा तुम्ही जेव्हा ओके असाल तर तुम्हाला पाण्यात घेऊन झालं ते बघा. आता तुम्हाला पाण्यात बुडवता बघा, दाखव तुम्हाला. वरती एक ट्रायल घेतली जाते. ब्रीदिंग नाव हे बघा श्वेता करते. तोंडाने घ्यायचा नाक पकडा, नाक वरती. हा ओके. हो शांत शांत रिलॅक्स. गुड. बरोबर करतो. कसं वाटलं? मजा आली? खाली गेलेलीस का? मासे बघितले? मासे बघितलेस? एकदम डीप गेलेलीस? बघा व्हिडिओ मध्ये समजेल डीप गेलेले की नाही. आले बघितलं मासे? मासे बघितलेस? आणि काय होतं खाली? दमले बघा हे. जा आनंद घे पाण्यात. बघा किती मिनिटं जातं आता उन्मेष पाण्यामध्ये. सेफ्टी घातला होता बघा इथे. तर आता मी पण करतोय स्कुबा डायव्हिंग. आता आपल्याला सेफ्टी आपण का आता बांधतोय? ठीक आहे दादा. वेट आहे ना, पण काळजी घेते बॉडी प्रमाणे ना, जसं वेट असेल तसं. जेवढा जास्त जास्त वेट. ओके ओके. हा चालेल तसंच विचार. तर फायनली स्कुबा डायव्हिंग झालेली आहे. हे बघा सगळ्या आता चालू दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी. मजा आली. मी करणार होतो पण हे बोलले करा तुम्ही. तर मी खूप स्कुबा डायव्हिंग केलेली आहे. यांचा पहिला एक्सपिरियन्स होता. उन्मेष कसं वाटलं तुला? खूप मस्त भारी. पुन्हा याच्यामध्ये तुला कसं वाटलं? मस्त नाही बघा, मजा आली ना. बरं इथे येऊया फक्त एवढं की पाण्यात जाताना थोडं भीती वाटते. एकदा आतमध्ये गेलं का वाटत नाही. तुला काय वाटली भीती? जॅक्सन ओळखलंय काय? अरे काय तू लपडी केलं असं ऐकलं? काय लपडी केलं तू? लपडी आता होईतच असते. अरे आमका मला मुंबई समजला आमका. चटणीवर काय वाढणं गेलं? काय चटणीवर काय वाढणं? हा यांच्याने सांगणं काय करायचं चटणीवर वाढणार. बाकी मजेत ना? जॅक्सन भेटलो बरोबर. तुझी आठवण काढलेली. नाही चल एक फोटो घेऊया. आता आम्ही आलो जेटस्की राईड करायला. इथं किती मिनिटं राहते पॅरासिंगला जायला? 5 मिनिटात जाऊ ना. आणि खूप भारी. किती डीप न्यावं लागतं तरी? किती लांब जावं लागतं आपल्याला तरी? किती किलोमीटर? 10 ते 12 फूट लांब. 10 ते 12 फूट प्रवास असतो ना.
हे बघा आज पहिलाच दिवस आहे आज. आपला बंद होता ना, आठवडाभर तरी बंद होता. चालेल चालेल. तिथे बघा सेफ्टी पण घेतली जाते, ते लाईफ जॅकेट. आता आम्ही चाललोय पॅरासेलिंगला. इथे सेफ्टी बोट बघा इथं पुन्हा सेफ्टी घातली पर्यटकांची बघा. इथं आता बोटीपर्यंत पॅरासेलिंगच्या बोटीपर्यंत जाणार आहे बघा. पाण्याचा प्रवाह बघा इथे. फुल सेफ्टी जॅकेट घातलं उन्मेषने पण. पॅरासेलिंगची बोट आता आली आहे आमची. आता त्या पॅरासेलिंगच्या बोटमधनं आम्ही जाणार आहे पॅरासेलिंग करायला डीपमध्ये पुढे. बघा तिकडे समोर तुम्हाला दिसतंय पॅरासेलिंग करताय इकडे. काका बोलले 1 तासात तुमचं होऊन जाईल सगळं. हीच आहे पॅरासेलिंगची बोट इकडे. पॅरासेलिंग करून आलेले बघा लोक. मस्त मजा आली. पॅरासेलिंगची बोट आपली. ह्याच बोटीत आम्ही पॅरासेलिंग करायला नाही इकडे. तर पॅरासेलिंगच्या बोटीमध्ये आता आम्ही आलेलो आहे बघा. ही पॅरासेलिंगची बोट आहे आता. काका हे मुरुडवरून आलं ना. जंजीर आहे बघा. जंजीरकर आले आहेत आपल्या इथे. जंजीरकर जंजिरावरून आले जंजीरकर मुरुड. पॅरासेलिंगची बोट बघा. पहिल्यांदा अनुभव आपला पॅरासेलिंगचा. जंजीरकर फॅमिली इथे आणि पहिल्यांदा अनुभव आहे यांचा. मॅडम हॅलो मॅडम. सेफ्टी घातलेलं आहे इथे. सेफ्टी आम्ही नाही जाणार पहिलं ते पण त्यांना नाही नको डॉस लफडे झालेले लेडीज जेंट्स. लेडीज फर्स्ट आहे. आणि आता आपण वर्ल्ड कप पण जिंकलेलो आहे. अभिमानाची गोष्ट आपल्याला भारतवर्षांसाठी. ऐकून घ्या. सामान काय असलं, मोबाईल, पैसे, गाडीची चावी, खिशात काय पण असलं, गॉगल वगैरे वरती पॅरासेलिंगवर कॅरी करायचं नाही. समजलं ना. तुमचं जो पॅकेज असतं ते नॉर्मल असणार. त्याच्यात नॉर्मल हाईट नॉर्मल टाईम पॅकेजचं राऊंड भेटणार तुम्हाला. जर एक्स्ट्रा डीप केलं, हे चौघांचं डीप त्यांचं रेट बघा. आवडले पर पर्सन 200 घेणार मी पर पर्सन. जो डीपला जाणार त्यालाच फुल हाईट देणार. फुल हाईट देऊन हवेत थोडा टाइम देणार वरती बघायला एन्जॉयमेंटसाठी. टाइम देऊन नंतर पाण्यात सोडणार. पाण्यात सोडून पहिले असणार कमरेपर्यंत पाण्यात घालणार. फेसवरती ठेवणार. तुम्हाला फेसवर पाणी नको असं स्लायडिंग डीप करणार. ते लेडीजला करतो. नंतर असं बम्प्स करतो असं. नंतर वाजवतो टपाटप. नंतर दाखवतो झापूक झुपूक. अरे खतरनाक जमील भाव. चांगली अशी माहिती सांगितली आपल्या भावाने. धन्यवाद. खेळ बघा. काय नाही मी सांगतो. फक्त बलून ओपन करू द्या. फक्त असं बसले ना हातावर प्रेशर द्यायचं नाही. हात असं करायचं नाही. फक्त बसायचं. साईड बघायचं. आम्हाला बघायचं नाही. तुमचं एन्जॉयमेंट तिकडे त्या साईड घ्यायचं. ओके. एक कोट बघायचं सिंधुदुर्ग. शिवाजी महाराज बघायचं. बरोबर. हे खाली बघू नको फक्त. मॅडम मी सांगतो बघा सेटअप चालू झालेला आहे पॅरासेलिंगचा आपला. बघा कसा सेटअप असतो. इकडे बघा पुढे आहे पॅरासेलिंग. इकडे उडतंय एकदम. उडलो चला गेलो तुझ्या. आता यशस्वी चालू आहे आमची. बघूया यशस्वी. पॅटर्न बघितलाय.
तो मजा आली, पॅरासेलिंग करून झालेली आहे. हा, मजा आली का तुम्हाला? भाई पूर्ण बॉडी झालेली आहे. तर दादा भारी मजा आली. थँक्यू दादा. तर पॅरासेलिंग करून आलेलो आहे. आता इथे करणार बंपर राईड आणि बनार राईड. ते बघा आपल्याच भावाच्या रिसॉर्टचा आपला कुसरपूर रिसॉर्टच्याच बाजूला आपल्याला ताईंचा स्टॉल आहे. ताई आपल्याकडे काय काय असतं? बेल आणि लिंबू सरबत आणि पेरू वगैरे. अजून हे चॉकलेट बिकलेट आहेत आपल्याकडे. अजून काय? चायनीज बेल बिनीज बेल. ओके. सकाळी किती वाजता चालू करता? सकाळी आम्ही 8 वाजता आणि रात्री संध्याकाळपर्यंत किती वाजता असतं? बंद करतो कस्टमर केलं 7 वाजता. 7 वाजेपर्यंत. ओके. नक्की घ्या आनंद इथे. तर पोहोचलो आता मालवण जेटीच्या इथे आम्ही. कुशलपूर रिसॉर्टच्या हाकेवर 10 मिनटात चालत वर आहे मालवण जेटी. इथे जाणार सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक शिवशक्ती जल पर्यटन चालक मालक. आणि ते 100 रुपये तिकीट आहे आणि 12 वाजेपर्यंत हाफ तिकीट आहे 50 रुपये. आणि ऑनलाईन पेमेंट मित्रांनो इथे कॅश आणा. तर मित्रांनो तुम्ही किल्ला बघायला तर कृपया नोंद घ्या की कॅश काढून आणा 100 रुपये. कारण ते जीपे नाही आहे. आम्ही पण कॅश आणली नव्हती, नशीब बॅगेत ठेवलेली, त्यामुळे पॉसिबल झालं. तर बोट आलेले आपले बघा इथे किल्ल्यावर जाण्यासाठी. नारायण प्रसाद. चल 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 लवकर. सेफ्टी गार्ड दिला तेव्हा सेफ्टी जॅकेट, सेफ्टी मेन. बोट जेटीवरून सुटलेली आहे. तेव्हा नारायण प्रसाद बोट आपली आणि 1 तासात यायचं लवकर. आणि हे बोला परत बोट नाही आहे. संध्याकाळची वेळ आहे बघा इथे. आणि वातावरण किती भारी वाटतं. त्याच्या आधी खूप वेळा आम्ही किल्ल्यावरती गेलेलो आहे. तर आज माझे मित्र मैत्रिणी आलेले आहेत, त्यांना आम्ही दाखवण्यात येतो किल्ला. वातावरण किती भारी वाटतं बघा. संध्याकाळचे वाजले 5. लवकर यायचं. तुम्ही येता तर लवकर या, कारण की इथे बोट संध्याकाळी कमी असतात. तर किल्ल्याच्या जवळ पोहोचलोय मी आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंधुदुर्ग किल्ला. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच हनुमानाचं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. बजरंगबली की जय. दरवाजा पहिला लाकडाचा दरवाजा आपला. महादरवाजा नगरखाना. ते मंदिर पण आहे इथे. श्रीदेव जरीमरी माता मंदिर किल्ल्यावरती. किल्ला आता वरच्या साईडला जातोय. नगरखाना. नगरखाना झालेलो मी आता. व्ह्यू बघा. आता इथे महाराजांच्या हाताचे ठसे दाखवणार मी आता तुम्हाला. किल्ल्यामध्ये प्रवेश करतात राईट साईडला तुम्हाला दिसेल. इथे हातांचे ठसे बघा महाराजांचे. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे बघायला भेटतात आपल्याला. तुम्हाला दाखवतो.
हे बघा. तर किल्ल्यावरची तटबंदी बघा किती भारी आहे. या बाजूला बघा नारळाची झाड आहेत. तर तुम्हाला समोर दिसतो तो राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे तो. तिथे आता आम्ही जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो बघा झूम करून. आता 5:30 वाजलेत. भारी असं वातावरण किल्ल्यावरती बघा. आणि सिंधुदुर्ग किल्ला मित्रांनो बघण्यासारखाच आहे. तर तुम्ही पण मित्रांनो बघायला नक्की या. लहान पोरांना पण घेऊन या. मस्त वाटतं वातावरण बघा भारी आहे. 5:30 सकाळी तरी या. आता ह्या टायमिंगला तरी या. वातावरण फुल भारी आहे इकडचं. आणि खाली बघा लाटांचा आवाज बघा इथे. लाटा धडकतात इथे. तर किल्ल्यावरती मंदिर येतं श्री भवानी मंदिर. भवानी माते की जय. मन प्रसन्न झाले ते बघा. किल्ल्यावरती भवानी मातेचं मंदिर आहे. निसर्गरम्य असं वातावरण पण भारी येते. तर किल्ल्यावरती श्री महादेव मंदिर भुयारी मार्ग आहे बघा इथे. ओम नमः शिवाय. हर हर शंकर नमामि शंकर. ओम नमः शिवाय. पाणी बघा. शिवराजेश्वर देवस्थान हे मराठी हिंदवी स्वराज्य संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. शिवराजेश्वर तर घरावरती बघा इथे सुखवस्ती पण येते. लोकांची घरं पण इथे बघा इथे. नमस्कार काका. इथे गडावरती माणसं पण राहतात. आणि वातावरण भारी आहे बघा. 6:15 वाजले. 6:15 तर चढ उतार करण्याची घाई लागलेली आहे. कारण आता आम्हाला बोट नाही आहे. आणि आम्हाला इथेच मुक्काम करावा लागेल. कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं वेंगुर्ल्याला. तर दादा लास्ट बोट कितीची असता? लास्ट बोट कितीची आहे? लास्ट बोट कितीची असता? जर आता कोण गडावर रावले त्यांचा कसा होता? सगळे येतले ना. शेवट बोटिंग सगळ्यांना बघून शेवटची जी बोट येतली ना ते जाऊन पूर्ण बघून येतले आणि त्याला घेऊन येतो. ओके. आता ह्याच्यावरच कोण असलो तर तरी घेऊन येतो. का बोलतात? भारी आहे भारी आहे. ही शेवटची बोट येते ना ती पूर्ण किल्ल्याची फिरत आहे. ओके चांगली आहे माझ्या. मग लास्ट बोट कितीची आहे? लास्ट बोट कितीची असेल?
लास्ट आता तिकडनं 6ला सुटली ना हां तर 7 पर्यंत इकडनं जातो. 7 पर्यंत. चांगली माहिती सांगितली दादाबद्दल. आम्ही घाबरलेलोच, हा? आम्ही पण घाबरलेलो मला बोट. हा. घाबरत असं काही नाही, घेऊन जाणं आम्ही परत. ओके ओके, नाही चांगलं आहे. जरी राहिले ना हां तरी फोन केल्यानंतर बोट तिकडनं रिकामी घेऊन येतो. ओके ओके. बघा चांगली माहिती सांगितली दादाने. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता आपण आलो राजकोट किल्ला बघायला. मालवण डेपोतून किती आहे राजकोट? 3-1 किलोमीटर असा ना. आणि हाडे बस बीस येतात काय? नाही ना, डायरेक्ट तुम्हाला प्रायव्हेट ऑटो करून यावं लागेल ना. ओके, राजकोट किल्ल्यावर. तर पोचलो आता आम्ही राजकोट किल्ल्यावरती. सात वाजलेत. जर तुम्ही लवकर येत आहे तर हा तुम्हाला स्पॉट बघायला अतिशय भारी वाटेल. कारण रात्री पण सुंदर अशी रोषणाई केलेली आहे किल्ल्यावरती. तर 7 वाजता पर्यटकांची गर्दी आहे किल्ल्यावरती. तर मालवणला येतोय बरेच वर्ष, म्हणजे राजकोट किल्ल्यावरती आलो नाही आल्यापासून. इथे शंकराचं मंदिर पण बघायला येतं पिंड बघा. ओम नमः शिवाय महापुरुष मंदिर राजकोट. बघण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो हे. तुम्ही जर मालवणमध्ये येता तर दांडी बीचच्याच बाजूला आहे. बांधकाम भारी केलं आहे बघा, पूर्ण चिरेबंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मित्रांनो कुठून आलात तुम्ही? कोल्हापूरहून आलात बघा आपल्या इथे आज. कसं वाटतं मित्रांनो? एक नंबर ना. कोल्हापूर, पुणा, सातारा, सांगली या साईडून आपल्याला पर्यटक येत असतात. मी पण सातारा सांगलीमध्ये जात असतो. तिकडे पण बघणार की सज्जनगड, पन्हाळा, ज्योतिबा. कारण इकडनं तुम्हाला बोलतात सातारा कोल्हापूर आहे आपलं कोकणच बोललं जाते तिकडे पण. तर कोकण बोलतात इकडे. खूप सारे पर्यटक बघा किती आहे तिथे. तर आता मी आलो मालवणात झांटे काजू. फेमस असं दुकान आहे आपलं काजूचं. झांटे काजू तर घेऊन आला मालवणात. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहेत. मग इथे डिस्प्लेला लावलेलं सगळं आमरस, कैरी पन्ना. तेव्हा इथे 100 ग्रॅम बघा टँकी टमाटो, तंदूर, बटर गार्लिक वेगवेगळ्या प्रकारचे मग काजू बघायला येते. प्रसिद्ध आहे झांटे काजू आपला. इथे आवळावडी आहे, पाचक वडी, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे काजू बघायला भेटते. हे कोळीत पण चालू केला काय? कोळीत पीठ पण आहे सर. आपला मेन स्पॉट कुठे आहे या? सोमवारपेठ ना. नक्की भेट आहे बघा झांटे काजू यांच्या. हे बघा शाखा कुठे? वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, बांदा, शिरोडा, तारकर्ली. आणि दुकानाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8:30 वाजता, सोमवार ते रविवार. स्वामी हॉटेलमध्ये व्हेज हॉटेल, व्हेज थाली फेमस. तर शुभ सकाळ मित्रांनो. आता मी निघालो आहे वेंगुर्ल्याला. तर राजूभाई हे सगळं या रिसॉर्टचं सगळं बघतात सगळं. राजूभाई बाकी काय बोला हालचाल? मजे में ना. तर इथे आला तुम्हाला संपूर्ण माहिती पण सांगता, पूर्ण सेवा करतात ते. आणि खूप वर्ष, किती वर्ष झाले तुम्हाला राजूभाई? 38 वर्ष हुए. 38 वर्ष झालं राजूभाईला. आणि तुमचं गाव?
युपीचा बघा 38 वर्ष झाले बघा, किती मेहनती आहेत बघा. आणि पूर्ण प्रॉपर्टीचं बघा सगळं देखरेख साफसफाई सगळं हेच करतात बघा, किती मेहनती आहेत. तर मित्रांनो चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो कुशलपूर्व बीच रिसॉर्टला नक्की भेट द्या. मालवण दांडी बीचवर समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला बघायला भेटा. समोर राजकोट किल्ला आहे. तर मित्रांनो नक्की या मित्रांनो, येवा कोकण आपलंच असा.